गॅस टंचाई विरोधात काँग्रेसचे आंदोलन, तहसीलदारांना निवेदन. महागाई आणि वितरणातील अडचणीमुळे नागरिक त्रस्त, दर कमी करून काळाबाजार रोखण्याची मागणी. साक्री तालुक्यात वाढत्या गॅस टंचाई आणि महागाई विरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झालेला आहे. तालुका काँग्रेस अध्यक्ष तथा कृषी उत्पादन बाजार समिती उपसभापती भानुदास गांगोडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना निवेदन दिलंय. निवेदनात नमूद करण्यात आलेलं आहे की तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडरची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झालेली असून ऑनलाईन बुकिंगची सुविधा अनेक ठिकाणी सुरळीत नाही. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी, संताप वाढतो आहे. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे आधीच कठीण झालेले असताना एलपीजी सिलेंडरच्या वाढत्या किमतीमुळे त्यांना अधिक आर्थिक ताण सहन करावा लागतो आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाल्याने तसेच बुकिंगचा कालावधी वाढल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं निवेदनात म्हटलेलं आहे. यामुळे कार्याध्यक्ष दीपक साळुंखे, सेवादल अध्यक्ष दिनेश बोरसे, गणेश गावित, नगरसेवक प्रतिनिधी याकूब खान पठाण, उखाजी साळुंखे, सोशल मीडिया प्रमुख सुनील बहिरम यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. साक्री तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारने जे काही गॅस सिलेंडरचे भाव वाढवलेले आहेत, त्याचप्रमाणे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जे परदेशामध्ये अमेरिका आणि इराकचं युद्ध सुरू आहे, त्याचा परिणामाची झळा आपल्यापर्यंत पोहोचत आहे. गॅस दरवाढ होत आहे, काही कृत्रिम टंचाई होत आहे, लोकांना गॅस सिलेंडर मिळत नाही, ऑनलाईन नोंदणी होत नाही. त्याच्यामुळे आज पूर्ण महाराष्ट्रावर, देशभर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर निषेध होत आहेत, निषेध नोंदवला जात आहे. त्याप्रमाणे साक्री तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आमचे सगळे पदाधिकारी निषेध व्यक्त करण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी आलेले आहेत की आम्ही मागणी केलेली आहे की गॅस वाढ रद्द केली पाहिजे, त्याचप्रमाणे ही कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. अशा स्वरूपाचं आज आम्ही निवेदन दिलं. शासनाने आमच्या निवेदनाची दखल घ्यावी अशा पद्धतीचं आम्ही आवाहन करतो.